मंडळी, कालच एका मित्राशी गप्पा चालू होत्या. गप्पा मारता मारता तो अचानक म्हणाला, पगार तर आधीपेक्षा जास्त होतोय, पण तरीही महिना अखेर खिशात काहीच राहत नाही. उलट कर्ज वाढत चाललंय. मी म्हटलं, कसं काय? तर हसत हसत त्याने सांगायला सुरुवात केली. म्हणाला, 2-3 वर्षापूर्वी सगळं साधं होतं. जुना मोबाईल होता, साधा टीव्ही होता, सेव्हिंग्ज पण थोडीफार व्हायची. पण मग एक दिवस नवीन मोबाईल पाहिला. दुकानात गेलो तर त्यांनी सांगितलं, सर, फुल पैसे देण्याची गरज नाही, फक्त छोटा ईएमआय. बस इथूनच सुरुवात झाली. आधी मोबाईल ईएमआय, मग मोठा स्मार्ट टीव्ही, त्यानंतर बाईक अपग्रेड, विकेंडला बाहेर जेवण, क्रेडिट कार्ड वापरायला सुरुवात आणि हळूहळू लाईफस्टाईल बदलत गेली. तेव्हा सगळं छोटं वाटत होतं, फक्त तेवढंच ना असं वाटायचं. पण आज सिच्युएशन अशी झालीये की पगार येतो आणि काही दिवसांतच ईएमआय, बिल्स, कार्ड पेमेंट मध्ये संपून जातो. सेव्हिंग तर राहिलीच नाही. आणि अचानक एखादा मोठा खर्च आला तर डोक्यावर हात ठेवायची वेळ येते. आणि खरं सांगायचं तर ही फक्त त्या मित्राची गोष्ट नाहीये. आज आपल्या आजूबाजूला अनेक लोक हळूहळू ह्याच वाटेवर चालताना दिसतात. म्हणूनच लक्झरी लाईफस्टाईलच्या नादात लोक कर्जात कसे जातायत, छोटे छोटे ईएमआय मिळून मोठं ओझं कसं बनतंय आणि दिखाव्याच्या लाईफस्टाईलमुळे आपले खर्च नकळत इतके का वाढतायत, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अपूर्वा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, लक्झरी लाईफस्टाईलमुळे लोक कर्जात अडकतात. ही गोष्ट अचानक एका दिवसात घडत नाही, तर ती हळूहळू घडत जाते. गेल्या काही वर्षात भारतात कंझ्युमर स्पेंडिंगचा पॅटर्न खूप बदललाय. आधी मोठी वस्तू घ्यायची असेल तर लोक आधी पैसे साठवायचे, प्लॅनिंग करायचे आणि मगच ती वस्तू घ्यायचे. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली. ईएमआय, क्रेडिट कार्ड आणि इन्स्टंट लोनमुळे मोठी वस्तू घेणं खूप सोपं झालंय. मोबाईल, स्मार्ट टीव्ही, वॉशिंग मशीन, बाईक, फर्निचर, जवळजवळ प्रत्येक वस्तू ईएमआय वर मिळते. दुकानात किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर नो कॉस्ट ईएमआय, झिरो डाऊन पेमेंट असे शब्द दिसतात आणि ग्राहकाला वाटतं की ही संधी चुकवू नये. पण इथेच एक मोठा गैरसमज असतो. नो कॉस्ट ईएमआय नाव असलं तरी अनेक वेळा प्रोसेसिंग फी, जीएसटी किंवा हिडन चार्जेस जोडलेले असतात. त्यामुळे वस्तूंची खरी किंमत हळूहळू वाढते आणि ग्राहकाला ते लगेच लक्षात येत नाही. अनेक फायनान्शियल स्टडीज मध्ये असं दिसून आलंय की शहरी भागात अनेक कुटुंबांचा मंथली इन्कमचा 25 ते 40% भाग ईएमआय आणि लोन रिपेमेंट मध्ये जातो. ही खूप मोठी रक्कम आहे, कारण इन्कमचा इतका मोठा भाग ईएमआय मध्ये गेला की सेव्हिंग साठी फारच कमी पैसे उरतात आणि सेव्हिंग कमी असली की फ्युचर प्लॅनिंग वर त्याचा थेट परिणाम होतो. उदाहरणार्थ, मुलांचं शिक्षण, घर खरेदी, रिटायरमेंट प्लॅनिंग या सगळ्या गोष्टींसाठी सेव्हिंग गरजेची असते. पण लक्झरी लाईफस्टाईलमुळे जेव्हा सतत नवीन गॅजेट्स, व्हेइकल्स किंवा ब्रँडेड वस्तूंवर खर्च होतो, तेव्हा लॉंग टर्म गोल्स मागे पडतात. सुरुवातीला या गोष्टी आनंद देतात, पण काही काळानंतर याच गोष्टी फायनान्शियल बर्डन बनतात. क्रेडिट कार्ड कल्चर हा देखील लक्झरी लाईफस्टाईल वाढणारा एक मोठा घटक आहे. क्रेडिट कार्ड वापरताना लोकांना लगेच पैसे द्यावे लागत नाही, त्यामुळे खर्च करताना जास्त विचार केला जात नाही. अनेक वेळा बँक मिनिमम पेमेंटचा पर्याय देते, म्हणजेच पूर्ण रक्कम देण्याऐवजी थोडे पैसे भरून उरलेली रक्कम पुढे ढकलता येते. पण या उरलेल्या रकमेवर जास्त इंटरेस्ट आकारला जातो. भारतात क्रेडिट कार्ड इंटरेस्ट दर साधारण 30 ते 40% वार्षिक असू शकतो, जो इतर लोनपेक्षा खूप जास्त असतो. त्यामुळे छोट्या रकमेचं कर्ज काही महिन्यात मोठ्या रकमेचं होतं. अनेक लोकांना इंटरेस्टचा हा वाढता परिणाम वेळेवर लक्षात येत नाही आणि जेव्हा लक्षात येतो तेव्हा कर्ज आधीपेक्षा खूप जास्त झालेलं असतं. सोशल मीडिया हा देखील लक्झरी लाईफस्टाईलच्या वाढीमागचा एक मोठा सायकोलॉजिकल फॅक्टर आहे. आज इंस्टाग्राम, युट्यूब आणि रील्सवर लक्झरी लाईफस्टाईल मोठ्या प्रमाणावर दाखवली जाते. महाग गॅजेट्स, ब्रँडेड कपडे, एक्सपेन्सिव्ह कॅफेज, फॉरेनर ट्रिप्स, हे सगळं पाहताना नकळत कंपॅरिझन सुरू होतं. लोकांना असं वाटू लागतं की आपल्याकडेही तशाच गोष्टी असायला पाहिजेत. त्यामुळे स्टेटस मेंटेन करण्यासाठी खर्च वाढतो. फायनान्शियल सायकोलॉजीमध्ये या सवयीला लाईफस्टाईल इन्फ्लेशन असं म्हणतात. म्हणजे इन्कम वाढली की लाईफस्टाईल बदलते आणि सेव्हिंग्ज वाढण्याऐवजी खर्च वाढतो. उदाहरणार्थ, इन्कम वाढल्यानंतर लोक मोठं घर, नवीन व्हेइकल किंवा महाग गॅजेट्स घेण्याचा विचार करतात. पण इन्कम वाढली तरी खर्च याच वेगाने वाढला तर सेव्हिंग वाढत नाहीत आणि फ्युचर फायनान्शियल सिक्युरिटी धोक्यात येते. लक्झरी लाईफस्टाईल वाढण्यामागे कन्व्हिनियन्स सर्व्हिसेसचा देखील मोठा वाटा आहे. ऑनलाईन शॉपिंग, फूड डिलिव्हरी ॲप्स, राईड सर्व्हिसेस, सबस्क्रिप्शन प्लॅटफॉर्म्स या सगळ्या सुविधा लोकांचं आयुष्य सोपं करतात, पण याच वेळी खर्च वाढवतात. आठवड्यातून 1-2 वेळा फूड डिलिव्हरी करणं
छोटं वाटतं, पण महिन्याच्या शेवटी त्याचा आकडा मोठा होतो. त्याचप्रमाणे OTT प्लॅटफॉर्म्स, म्युझिक ऍप्स किंवा अदर सबस्क्रिप्शन्स ऑटो रिन्यू होत असल्याने अनेक वेळा लोकांना त्याचा खर्च लक्षातही येत नाही. हे खर्च लहान वाटतात, पण दीर्घकाळात सेव्हिंग्जवर मोठा परिणाम करतात. अनेक फायनान्शियल ऍडवायझर्स सांगतात की लोकांनी महिन्याच्या शेवटी आपलं सबस्क्रिप्शन लिस्ट तपासलं तर त्याची किमान 10 ते 20% अननेसेसरी खर्च दिसू शकतो. लक्झरी लाईफस्टाईलचा खरा परिणाम तेव्हा दिसतो जेव्हा अचानक इमर्जन्सी येते. मेडिकल इमर्जन्सी, जॉब लॉस किंवा घरातील मोठी दुरुस्ती, अशा वेळी सेव्हिंग नसल्यास लोन हा एकमेव पर्याय उरतो. भारतातील अनेक आर्थिक अहवालांनुसार अजूनही मोठ्या प्रमाणावर कुटुंबाकडे 3 ते 6 महिन्यांच्या खर्च एवढी इमर्जन्सी सेव्हिंग नसते. त्यामुळे इमर्जन्सी आली की पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड वापरावा लागतो. पर्सनल लोनवर इंटरेस्ट दर जास्त असतो, त्यामुळे मंथली EMI आणखी वाढतो. अशा प्रकारे एक लोन फेडण्यासाठी दुसरं लोन घ्यावं लागतं आणि हळूहळू कर्जाचं ओझं वाढत जातं. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काही प्रॅक्टिकल उपाय खूप महत्त्वाचे ठरतात. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे खर्चाचं प्लॅनिंग करणं. महिन्याच्या सुरुवातीलाच इन्कम आणि एक्सपेन्स याचं साधं बजेट तयार केलं तर अननेसेसरी खर्च टाळणं खूप सोपं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे EMI ची मर्यादा ठेवणं. फायनान्शियल एक्सपर्ट सांगतात की मंथली इन्कमच्या 30% जास्त EMI नसावा, त्यामुळे फायनान्शियल प्रेशर कमी राहतो. तिसरी गोष्ट म्हणजे इमर्जन्सी फंड तयार करणं. किमान 3 ते 6 महिन्यांच्या खर्च एवढी रक्कम बाजूला ठेवली तर अचानक आलेल्या अडचणींना समोर जाणं सोपं होतं. चौथी गोष्ट म्हणजे अननेसेसरी सबस्क्रिप्शन आणि लक्झरी खर्च ओळखणं. महिन्यातून एकदा आपले एक्सपेन्सेस तपासले तर अनेक छोटे पण अननेसेसरी खर्च कमी करता येतात. तसंच क्रेडिट कार्ड वापरताना शक्यतो फुल पेमेंट करणं आणि मिनिमम पेमेंट टाळणं ही सवय खूप महत्त्वाची ठरते. शेवटी या सगळ्या परिस्थितीतून एक गोष्ट स्पष्टपणे दिसते: लक्झरी लाईफस्टाईल चुकीचं नाही, पण त्यावर नियंत्रण नसल्यास ते आर्थिक ताण निर्माण करू शकतं. आज अनेक लोक लक्झरी लाईफस्टाईलच्या मागे धावताना फ्युचर फायनान्शियल सिक्युरिटी विसरत आहेत. बाहेरून लाईफ स्टाईलिश आणि कम्फर्टेबल दिसत असली तरी आतून EMI, बिल्स आणि लोनचा ताण वाढत चाललेला असतो. म्हणूनच प्रत्येकाने वेळोवेळी स्वतःच्या खर्चाच्या सवयी तपासणं आणि गरज आणि इच्छा यातील फरक समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. मंडळी, आज बरेच लोक लक्झरी लाईफस्टाईल जगतायत, पण त्या लक्झरीची खरी किंमत फ्युचरमध्ये आपल्या पीस आणि फायनान्शियल सिक्युरिटीवर तर पडत नाहीये ना. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.